भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील द्वितीय खंड चालू असून द्वितीय खंडातील भाग 5वा आपण काल सुरू केलेला आहे. कालचा व्हिडिओ बनवला आपण खेडवळ ब्राह्मणाची धम्मदीक्षा, तर त्यामधलाच काही भाग राहिलेला आहे म्हणून आज आपण त्याच्यावर दुसरा व्हिडिओ बनवत आहोत. तर त्या अगोदर आपण रोजच्याप्रमाणे आपण समर्पण घेत आहोत. सुखो बुद्धान्मुपादो सुखा सधम्म देसना सुख संघस्य सामगे समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता आणि सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवर्गो 14:194. तर मंडळी, आजच्या भागाला आपण सुरुवात करतो. आजचे व्हिडिओ जे थोतांडाचा अवलंब करून असत्याला सत्य आणि सत्याला असत्य समजतात त्यांना कधीही सद्गती प्राप्त होत नाही, असं तथागत भगवान बुद्ध या खेडवळ ब्राह्मणांना सांगत आहे. जगात मृत्यू सर्वत्र आहे, त्यांच्यापासून कोणाचीही सुटका नाही. भगवान बुद्ध म्हणतात, जगात मृत्यू हा सर्वत्र आहे आणि त्यापासून कोणाचीही सुटका नाही. ज्याला मृत्यू नाही असे काहीही जन्माला येऊ शकत नाही. म्हणजे या पृथ्वी तलावर कोणतीच वस्तू अशी नाही की तिला मृत्यू नाही, ती जन्मालाच येऊ शकत नाही. ही गोष्ट सर्व प्राणीमात्राच्या बाबतीत लक्षात घेणे आणि म्हणून जन्म मृत्यूच्या बंधनातून सुटण्याची इच्छा करणे म्हणजे खरी धर्मसाधना होय. हे भगवान बुद्धांना त्या ब्राह्मणांना पटवून सांगितलेलं आहे. हे शब्द ऐकल्याबरोबर त्या 70 ब्राह्मणांनी श्रमण होण्याची इच्छा प्रगट केली. म्हणजे आम्ही तथागता तुमचा धम्म स्वीकारायला तयार झालो, आम्ही अंगावर चिवर घेऊन बनते व्हायला, भिक्षुक व्हायला तयार आहे, प्रगट केली. आणि भगवान बुद्धांनी त्यांना अनुमती दिल्यावर त्यांचे मुंडन करण्यात आले आणि ते खरे श्रमण दिसू लागले. म्हणजे ते अंगावर चिवर घेतलं आणि डोक्याचे केस काढले आणि ते खरे श्रमण दिसू लागले. नंतर ते सर्व विहाराकडे जाण्यासाठी निघाले. ते लोक कुठं निघाले? विहाराकडे जाण्यासाठी निघाले. मुंडन केलं, अंगावर चिवर धारण केलं आणि सर्व श्रमण झाले. वाटेत त्यांना आपल्या बायका मुलाविषयीचे विचार सतावू लागले आणि मग त्यांच्या डोक्यामध्ये आपल्या लेकरा बाळाचे, आपल्या बायकांचे विचार सतावू लागले. परंतु याच वेळी जोराची पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे ते पुढे जाऊ शकले नाहीत. आणि असं होताच जोराचा पाऊस आला आणि त्या पावसामुळे ते पुढे जायच्या अगोदर ते पुढे काही जाऊ शकले नाही. मग रस्त्याच्या बाजूला सुमारे 10 घरे होती. त्यात त्यांनी आसरा घेण्याचा प्रयत्न केला आणि मग पाऊस आल्यामुळं मधातच ते 10-12 घरं होते. त्या घरामध्ये त्यांनी आसरा घेण्याचा प्रयत्न केला, म्हणजे भिजू नाही म्हणून ते त्या घराचा आसरा घेतला. परंतु एका घरात प्रवेश करताच
छपरातून पाऊस गळत आहे. आणि ज्या घरामध्ये ते गेले त्या घरामध्ये काय झालं? घरात प्रवेश करताच छपरातून पाऊस गळत आहे आणि पावसापासून रक्षण करणे शक्य नाही असे त्यांना दिसून आले. पावसानं भिजू नये म्हणून त्या घरात घुसले, परंतु ते घरसुद्धा गळायला लागलं आणि मग पावसापासून रक्षण करणे शक्य नाही असे त्यांना दिसून आले. मग तेव्हा भगवान बुद्ध काय म्हणाले त्या ब्राह्मणांना, त्या आता श्रमणांना श्रमण झाले ना ते, तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले, ज्याप्रमाणे घराचे छप्पर शाबूत नसेल, म्हणजे पावसाचे पाणी आत येते व घर गळू लागते, त्याप्रमाणे ज्यावेळी आपल्या विचारावर आपले काळजीपूर्वक नियंत्रण नसते त्यावेळी वासना म्हणजे कामवासना आपल्या सर्व चांगल्या संकल्पनांना पोखरून काढतात असं भगवान बुद्ध त्या श्रमणांना म्हणत आहेत. परंतु ज्यावेळी छप्पर मजबूत असते त्यावेळी त्यातून पाणी गळत नाही. त्याप्रमाणे आपल्या चित्तवृत्तीवर म्हणजे मनावर नियंत्रण ठेवले आणि विचारपूर्वक वर्तन केले तर असल्या वासना निर्माण होत नाहीत किंवा आपल्याला विचलित करू शकत नाही असं भगवान बुद्धानं त्या विचलित त्याचे मन झाले होते. त्याच्या बायका मुलाची आठवण येऊ लागली ना, मग त्यावेळेस भगवान बुद्धानं अशा प्रकारचं त्यांना प्रबोधन केलं. हे ऐकून त्या 70 ब्राह्मणांना आपल्या वासना दोषास्पद आहेत याबद्दल जरी खात्री झाली तरी ते संपूर्ण संशयमुक्त झाले नव्हते. पूर्ण काही त्याची शंका मिटली नव्हती. तरीसुद्धा ते पुढे जाऊ लागले. पुढे जात असताना एक सुगंधित वेष्टन जमिनीवर पडलेले त्यांनी पाहिले. काहीतरी गुंडाळलेलं होतं आणि त्याच्यातून सुगंध येत होता. आणि भगवान बुद्धाने त्याकडे त्यांचे लक्ष वेधण्याची संधी घेतली आणि त्यांना सांगितलं, जरा पुढे गेल्यावर नंतर जवळच एक माशांचे आतडे पडलेले आढळले. म्हणजे मच्छीमाराच्या दुकान वगैरे असेल त्याच्या तिथं तिचे आतडे वगैरे रस्त्यावर टाकलेले होते. त्याचासुद्धा वास येत होता. त्याच्या दुर्गंधीकडे त्यांनी त्यांचे लक्ष वेधले. पहिल्यानं सुगंधित वेष्टनाकडे लक्ष वेधले, नंतर त्या माशाच्या दुर्गंधीकडे त्यांचे लक्ष वेधले आणि ते म्हणाले, काय म्हणाले? बुद्ध म्हणतात,